एतापि बुद्धं जयमंगल अट्टगाथा यो वाचको दिनदिने सरते मतंदी इत्वाननेक विविधानि चुपद्धवान मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो। संविधान तुकोबांची मी लेखनी, एकनाथाची कावड आणि तुकड्याची मी ग्रामगीता। नमस्कार, मी क्षिप्रा मांडकर। या विचारपीठावरून आपणा सर्वांशी स्त्री सक्षमीकरणाच्या पाऊलवाटा हा एक उदात्त चांगला असा विचार घेऊन तुम्हा सर्वांसमोर बोलण्याचं धाडस यासाठी करते की खरं तर पुष्पांजली बोलून गेल्यानंतर आमच्यासारख्या मृदुभाषी असं कोमल आवाजामध्ये बोलायलाच नको, पण काय होतं पुष्पांजली, अगदी जेवल्यानंतर ही जी सुंदर अशी गुलाबाची जी फुलं होती तिची सुस्तावली होती, ती कोमेजली होती आणि तुझ्या नावाला पुष्पांजली सोडून ज्या पद्धतीने काट्यांची फेक तू केली, आणि खरं तर समाजाला अशा युवा पिढीची गरज आहे जी बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी ही तरुणाई आहे। आणि म्हणून माझ्यासारख्या थोड्या मोठ्या, म्हणजे आमच्या कमलताई ज्येष्ठ, त्यानंतर आम्ही मधली पिढी, मला असं वाटतं नक्कीच पुष्पांजली वयाने थोडीशी लहान असणार, साड्यांचा तो ड्रेसचा फरक असावा कदाचित, परंतु आता तुम्ही सगळ्याजणी हसलं पाहिजे, त्यामुळे थेट आता आपण विषयाला हात घालूया। आदरणीय आयोजकांनी या ठिकाणी खरं तर महिला हक्क परिषद समिती या समितीचं नावच इतकं सुंदर, कारण 20 जुलै 1942 रोजी माननीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे जे विचार पेरले होते, आज 100-150 लोक आपण या ठिकाणी आहोत। मला आनंद वाटतो की त्यावेळेला तब्बल कमलताई 25,000 महिला त्या ठिकाणी होत्या। मग तो जमाव आता आपल्याला पुन्हा एकदा जमवण्यासाठी जी क्रांती घडवायची आहे, ती क्रांती घडवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे, कारण नवी पिढी तुम्हाला घडवायची आहे, नवी पिढी आपल्यातून जन्माला येतं। आणि म्हणूनच आज महिला हक्क परिषद समिती पंचशील चौक तपोवन या ठिकाणी, कारण ही दादासाहेबांची भूमी आहे, ही खरं तर भाऊसाहेबांची भूमी आहे, ही गाडगे बाबांची भूमी आहे आणि ही माझ्या तुकडोजी महाराजांची भूमी आहे। आणि म्हणून या सांस्कृतिक अमरावती नगरीमध्ये असे कार्यक्रम वारंवार होणं गरजेचं आहे। आणि या विचारपीठांवरून नेमकं स्त्री अस्तित्वाच्या पाऊलखुणा, सक्षमीकरणाच्या पाऊलवाटा हाच विचार करण्यासाठी, हाच विचार मांडण्यासाठी मी का बरे पुढे आली असावी, कारण बाबासाहेब सांगतात की बाबासाहेब तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक सूर्य होते, आणि मग मावळतीला जाणाऱ्या सूर्य प्रश्न करतो की माझ्या नंतर काय। त्यावेळेला सर्व शांत बसतात, मात्र एक ठिटुकली पंथी पुढे येते आणि ती म्हणते सूर्याला की ही ज्योत देण्याचं काम मी करणार। आणि म्हणून अशा असंख्य पंथा म्हणून आपल्याला पंथ्याहून ज्वलित होणं गरजेचं आहे, ते ज्वलंत विचार पेरणं गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना मिळून हे विचारपीठ गाजवायचं आहे। आणि जोपर्यंत आपण बोलणार नाही सख्यांनो, वायफळ गप्पा होत्या आता त्या सगळ्या पुरातन काळात गेल्या, आता आपल्याला नवे विचार पेरणं गरजेचं आहे। आणि म्हणून या विचारपीठावरून संपूर्ण जगाला शांततेचा, अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संपूर्ण जगाने ज्याला राजा म्हणून स्वीकारलं ते आमचे छत्रपती शिवराय, संपूर्ण जगासाठी भारताचं एकमेव संविधान आदर्श ठरलं ते निर्माण करणारे आमचे विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, आणि संपूर्ण बहुजन महानायकांना या ठिकाणी या विचारपीठावरून अभिवादन करून मी माझ्या वक्तव्यास सुरुवात करते। आदरणीय कमलताई, तुमच्यासारख्या अगदी बालपणापासून तुम्हाला पाहत मोठे झालेलो आहोत, आम्ही वाढलेलो आहोत, कारण या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतीय राजकारणामध्ये, कारण मगाशी बोलताना आमचे सिद्धार्थ दादा सांगून गेले की या ठिकाणी आमचा धम्म, सिद्धार्थ दादा, धम्म आपला आहे, धम्म आमचाही आहे, धम्म आपल्या सर्वांचा आहे। आणि म्हणून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर केवळ तुमचे नाहीत, इतरांचे नाही, तर बाबासाहेब माझेही आहे, शिवराय माझा आहे, शिवराय तुमचे आहेत, शिवराय आपल्या सर्वांचे आहे, जिजाऊ आपली आहे, रमाई आपली आहेत। आणि म्हणून आपल्या सर्वांनी मिळून, कारण एका पर्टिक्युलर जातीकडे जर राजकारण जात राहिलं नेहमीसाठी, भले असेल मी मराठा, भले असेल मी क्षत्रिय, पण केवळ आणि केवळ जर या केंद्राची सत्ता आणि केवळ या महाविकास आघाडीची सत्ता जर पर्टिक्युलर एका जातीच्या समूहाकडे जात राहिलं, तर मग इतर जातीय का फक्त मतदानापुरते उरलो। आणि म्हणून हे असे विचार समोर आले पाहिजेत, आपण बोललं पाहिजे। आणि ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनेक भाषणांच्या माध्यमातून
इतके सुंदर वाक्य या ठिकाणी पेरून ठेवले आहेत, ते रुजवले आहेत, ज्याचे बीज अंकुरले पाहिजे, ते झाड वाढलं पाहिजे, ते फळलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी समजूतदार त्याला मानतो, मी समजूतदार त्याला मानतो जो समजूतदार व समाजनिष्ठ असतो. त्यांनी जिंकायला हवं, त्यांनी जिंकण्याआधी त्यांनी शिकायला हवं, त्यांनी बोलायला हवं. म्हणून आपण बोलतो झाले पाहिजे, हे विचार समाजामध्ये मांडले गेले पाहिजेत. कारण शिक्षणामुळे मस्तक खरं तर सुधारतं. आणि म्हणून सुशिक्षित बाबासाहेब सांगून गेले, तुम्हा सगळ्यांना ते सर्व माहिती आहे, तुम्हाला धम्म माहिती आहे, तुम्हाला बाबासाहेबांचे विचार माहिती आहे. नवम मला काय सांगायचं आहे तर बाबासाहेब जे सांगून गेले ते आता पुस्तकापुरतं, ते संविधानापुरतं मर्यादित न ठेवता या समाजाच्या कानाकोपऱ्यात आपण बोललं पाहिजे. आपण मी अमक्या धर्माची, ती अमक्या धर्माची, हे सगळं सोडून आपण सगळेजण माणूस आहोत. आणि तुम्ही माणूस आहात, मी माणूस आहे. आणि म्हणून माणुसकीने आपण आता जगलो पाहिजे. ती माणुसकी शिकवण्यासाठी, ती माणुसकी पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य स्त्रियांनी या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे. कारण सुधारलेलं मस्तक नंतर पुन्हा पुढेही झुकत नाही. कारण बोलणं याच्यासाठी गरजेचं आहे. कारण बोललो तर आपली विचारशक्ती प्रबळ ठरते. आणि खऱ्या अर्थाने आपण स्त्रियांनी सक्षमतेनं पुढे आलं पाहिजे. कारण आर्थिक सक्षम स्त्री जेव्हा बोलायला जाईल पुष्पांजली, तेव्हा क्रांत्या होतात, नाहीतर नुसत्या वांत्या होतात. आणि आपल्याला हा समाज स्वच्छ सुंदर निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने या स्त्री अस्तित्वाच्या ज्या पाऊलखुणा आपल्या बहुजन महानायकांनी निर्माण केल्या, त्या स्त्री अस्तित्वाच्या पाऊलखुणा निर्माण केलेल्या पाऊलखुणावरती आपण चाललं पाहिजे, यशापर्यंत पोहोचलं पाहिजे. एक खूप सुंदर शेर आहे कि जिस राह को अंजाम तक पहुंचना हो मुश्किल, उसे बीच राह में छोड़ देना ही अच्छा. पण मला असं वाटतं मी त्या शायरीच्या पुढे जाऊन बोलली पाहिजे की जिस राह को अंजाम तक जाना हो मुश्किल, हमें बीच एक अच्छी सी और राह ढूंढनी चाहिए, लेकिन अपने राह तक तो पहुंचना ही चाहिए. आणि म्हणून असेल मी महाराष्ट्रातल्या एखाद्या पुरोगामी संघटनेची नक्कीच प्रचार प्रसिद्धी प्रमुख असेल, मी त्या संघटनेचं प्रतिनिधित्व करत असेल, परंतु माझ्यासाठी गौतम बुद्धही तेवढेच जवळचे, माझ्यासाठी रमाई. जर मी जिजाऊ लिहिते, जर मी सावित्री लिहिते, तर मी रमाई सुद्धा तेवढ्याच सक्षमपणे लिहून काढलेली आहे. आणि बहुजन महानायकांची लेखमाला ही मी चालवली आहे. आणि म्हणून मला या विचारपीठावरून बोलतानाचा संपूर्ण अधिकार, आणि तो अधिकार एक पुरुष मला देतो. त्यामुळे मला असं वाटतं आता पुरुषांनी देखील आपली अस्तित्व स्वीकारलं आहे. त्यामुळे वारंवार पुरुषांना दोष देणं, आणि हे पुरुषसत्ताक पद्धती आहे म्हणून पुरुषसत्ताक पद्धतीने आपल्या स्त्रियांना कायम डावललं, याचा उहापोह करायचे दिवस आता निघून गेले. फुले आणि सावित्रींनी एकत्र होऊन महाराष्ट्र घडवला, बाबासाहेब आणि रमाईंनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवला, नव्हे देशाच्या पलीकडे जाऊन या देशाचा झेंडा रोवला. आणि म्हणून त्या स्त्री अस्तित्वाच्या पाऊलखुणा ज्या संपूर्ण समस्त बहुजन महानायकांनी रोवल्या, निर्माण केल्या, त्या आपल्याला आता सर्वांना चालायच्या आहे. एक चिंतनशील, एक बुद्धिमान, एक कृतिशील, एक बिनतोड युक्तिवादक घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना या विचारपीठावरून अभिवादन आज संविधान सन्मान दिवसाच्या निमित्तानं करतानाच मला आठवण येते की आजची तारीख आहे 26/11. आणि म्हणूनच अतिरेकी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात जी आपली भारतीय नागरिक आणि जे जवान शहीद झाले, त्यांना देखील या विचारपीठावरून शिवांजली अर्पण करणं हे मी माझं कर्तव्य समजते. आणि म्हणूनच या भारताच्या नागरिक, कारण संविधानात सांगितलं आहे की आपण सार्वभौम आहोत, आपण नागरिक आहोत. संपूर्ण मी अमक्या जातीची, मी टमक्या जातीची म्हटल्यापेक्षा मी भारतीयच आहे. आणि बाबासाहेबांनी हेच आपल्या प्रत्येक भाषणात नमूद केलेलं आहे की मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षुद्र आहे, मी वैश्य आहे. या सगळ्या गोष्टी आता संपुष्टात आलेल्या आहेत. आणि म्हणतोय आपण की मी भारतीय आहे, त्याच्यानंतर मग आपण आपली जात सांगतो. बरं, जात सांगूनच आपण थांबत नाही गड्यांनो, आपण आपली पोट जातही सांगायला विसरत नाही. पण आता ते दिवस संपलेच पाहिजे. आणि स्त्री अस्तित्वाच्या पाऊलखुणांनी मी तुम्हाला वारंवार का म्हणते, कारण मुळात शेतीचा शोध ज्या निवृत्ती स्त्रीने लावला, कारण आपण नवनिर्मितीची, आपण सृजनाचे प्रतीक आहोत. महिला, एका नव्या जीवाला आपण जन्म देणार आहोत. म्हणून तुम्ही प्रत्येक शब्द न शब्द आमचा ऐकला पाहिजे. बाहेर हजारो रुपये आम्ही मोजत असलो तरी हे विचारपीठ आमचं आहे, हे हक्काचं आहे. त्यामुळे या विचारपीठावरून हक्काच्या माणसांसोबत बोलणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि म्हणून बाबासाहेबांची विचार प्रणाली, विचार प्रवाह, बाबासाहेबांची मांडणी आणि बाबासाहेबांचा काय अभ्यास होता, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली महिला शक्ती काय होती, जी केवळ संविधानातल्या कायद्यांमध्ये लपवून आपण ठेवायला नको, तर संविधानाचे जे हक्क आहे त्याच्यासाठी केवळ 498 लावला, तेवढा फक्त एक 498 कलम आपल्यासाठी आहे, एवढंच फक्त आपल्याला आठवतं. म्हणून वारंवार पुरुषांना दोष देत बसल्यापेक्षा या संविधानाला अभिप्रेत काय होतं,
या संविधानाला अभिप्रेत होती एक सृजनशील महिला शक्ती. या संविधानाला अपेक्षित होती अन्यायाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारी महिला शक्ती. आणि ती महिला शक्ती निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांनी आता सजग होणं गरजेचं आहे. 26 नोव्हेंबर संविधान स्वीकृत दिवस म्हणून आज 71 वर्षे लोटले, परंतु पुरोगामी जो महाराष्ट्र आपल्याला अभिप्रेत आहे, त्या संविधानाला अभिप्रेत आहे, तोही आपण निर्माण करू शकलो नाही. कारण फक्त एका दिवसापुरतं आपण मर्यादित राहिलो. आता याच्या पलीकडे जाऊन 19 नोव्हेंबरची शिवजयंती करायची की तिथीनुसार करायची की तारखे, याच घोळात आपण राहिलो. हा 26 नोव्हेंबर संविधान दिवस प्रत्येक दिवसासाठी आपण साजरा केला गेला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधानिक नीतिमत्ता काय आहे, ती मूल्य काय आहे, ती रुजणं आता या ठिकाणी गरजेचं आहे. 25 नोव्हेंबर संविधान समिती समोर ज्या वेळेला अखेरचे बाबासाहेबांनी भाषण केलं होतं, सिद्धार्थ दादा तुमच्यासारख्यांचं वाचन प्रचंड असेल, पण मला असं वाटतं की या मुद्द्यांमधून कमलताई आम्ही या ठिकाणी मांडलं पाहिजे की बाबासाहेबांच्या अखेरच्या भाषणात अतिशय उद्विग्न होऊन बाबासाहेब बोलले होते की संविधान कितीही चांगलं असेल, परंतु ते जर वाईट लोकांच्या हाती गेलं तर त्याची फलश्रुती ही वाईटच ठरेल. परंतु जर संविधान चांगलं आहे आणि ते चांगल्यांच्याच हाती गेलं तर खऱ्या अर्थाने अभिप्रेत असलेला भारत देश घडण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि म्हणून हे अभिप्रेत असणारं संविधान पुष्पांजली आपल्यासारख्या तरुणाईंनी अशा कुठल्याही हाती जाऊ द्यायला गरज नाही. कारण बाबासाहेब संपूर्ण, जसं शिवराय संपूर्ण जगाचा एकमेव राजा होते, तसेच बाबासाहेब संपूर्ण जगाचे एकमेव बाबासाहेब होते. नाहीतर कमलताई पुरंदरे सारखे बाबासाहेब नाव लावतात आणि शिवरायांचाच नाही तर अनेक खोटे इतिहास मांडत गेले. ज्या वेळेला सोशल मीडियावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार पुरंदरे सारख्या माणसाला श्रद्धांजली वाहतात आणि इतर लोक त्याच्यावरती श्रद्धांजली रेस्ट इन पीस लिहितात, त्यावेळेला माझ्यासारखी एक स्त्रीनी पुढे आलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे. त्यावेळेला मी त्या ठिकाणी कॉमेंट टाकली की माननीय अजितदादा, ज्या ठिकाणी तुम्ही बहुजनांचे कैवारी असलेले शाहू महाराज ज्यावेळेला त्यांचं निधन झालं, त्यावेळेला पुरंदरेच्याच पूर्वजांनी साखर काय वाटली हत्तीवरून, सत्यनारायण काय गल्लोगल्ली रस्त्यावरती केले, त्यांना तुम्ही श्रद्धांजली वाहता. मग आमच्या बहुजनांचे हिताचे कोण समजणार आम्ही? आणि म्हणून अशा अजितदादांना विनंती आहे की दादा परत तो 2 दिवस जात नाही तर तुम्ही झाशीच्या लक्ष्मीबाईंना श्रद्धांजली वाहता, पण त्या ठिकाणी मग खरी लढणारी आमची झलकारीबाई कुठे हरवते? अशा प्रकारे हा इतिहास दौडून टाकला जातो. आणि म्हणून मला तुम्हा सगळ्या महिलांना विनंती आहे की दुसरे बाबासाहेब हे फक्त आपल्या पोटातून जन्म घेऊ शकता, ते संस्कार करण्यासाठी ते रुजवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा स्त्रियांकडे आहे. कारण 9 महिने 9 दिवसाचा क्वालिटी टाइम जो आहे तो आपल्याकडे आहे. म्हणून पुन्हा एकदा ही नव्या पिढीने, या चांगल्या पिढीने आणि आपण समस्त स्त्री शक्तीने ते संस्कार आपल्या गर्भात रुजवणं गरजेचं आहे. कारण सृजनाची निर्मिती आपण आहोत. पुन्हा एकदा या विचारपीठावरून या ऐतिहासिक भाषणाची तुम्हाला आठवण तर करूनच दिली, परंतु मला असं वाटतं की आणखी एक महत्त्वाचा विषय की या देशामध्ये संविधानाची पायमल्ली होत असताना आपण ती होऊ देता कामा नये. कारण पुन्हा जसं मनुस्मृती, वारंवार मनुस्मृती, मला आजही आठवतं मागच्या डिसेंबरला ज्या वेळेला मी मनुस्मृती दहन दिवसाच्या दिवशी एक व्याख्यान दिलं, सोशल मीडियावरती लाखो व्ह्यूज आले. मला प्रचंड आनंद झाला पुष्पांजली की वा किती छान आपण वाचन केलं, अभ्यास केला. परंतु ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व मी करते त्या संघटनेचे नेतृत्व संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा मला फोन आला. मला खूप आनंद वाटला की साहेब आता आपल्याला कौतुक करणार. मी बोलले की साहेब बोलले की क्षिप्रा यानंतर तू मनुस्मृतीवरती बोलणार नाहीस. मला वाटलं आपली काय गफलत झाली, कुठे चुकलो, काही असंवैधानिक बोललो का? तर त्यांचं म्हणणं होतं कमलताई की यानंतर मनुस्मृतीवरती बोलायला नको, तुम्ही दुसरी चांगली मनुस्मृती लिहिली पाहिजे. तुम्ही नवी पिढीने आता जे उदात्त आहे, जे विधायक आहे, जे संविधानिक आहे अशी मनुस्मृती लिहिली पाहिजे, ती या मातीत तुम्ही रुजवली पाहिजे. त्यामुळे पुढची पिढी त्या मनुस्मृतीचं अनुकरण करेल. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण नव्या पिढीने आता जे उदात्त आहे, जे मंगल आहे ते घेण्याचा काय वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आणि मग देशासाठी मी या ठिकाणी स्त्रियांच्या अस्तित्वावरती का बोलायचं धाडस करते, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक सुंदर वाक्य या ठिकाणी लिहून गेले, आय मेजर द प्रोग्रेस कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव्ड. या देशाची प्रगती किंवा कुठल्याही देशाची प्रगती ही किती आहे ही त्या देशातल्या स्त्रियांच्या प्रगतीवरती अवलंबून असतं. आणि म्हणून आपण स्वतःही शिकलो पाहिजे, आपण आजूबाजूच्यांनाही शिकलो पाहिजे. केवळ मेरे साडी से इसकी साडी सफेद कैसे या विचारातून बाहेर पडलं पाहिजे. मी काही चांगलं बोलते तर माझ्या सोबतचीही बोलली पाहिजे, निदान तिचं कौतुक तरी करता आलं पाहिजे. नाहीतर मग हिचं भाषण कधी संपतं आणि माझं कसं चांगलं होतं एवढाच जर विचार केला तर ही
नवी पिढी पुढे येणार नाही, ही नवं काही बोलण्याचं स्वागत करणार नाही. मला आजही आठवतं ज्या वेळेला दादासाहेब गवई राज्यपाल झाले होते आणि तुम्हाला वाटेल की शिप्राताईला नरूदादांनी संधी कशी बरी दिली, तर मला आठवतं मी खूप लहान होती त्यावेळेला पहिल्यांदा दादासाहेब राज्यपाल झाले, त्यांचा मोठा जाहीर सत्कार होता आणि त्यावेळेला ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने माझं सूत्रसंचालन सुरू होतं, मी दादासाहेब आणि ताईंच्या मूर्तीच्या इथे झालेल्या विवाहावरती फार सुंदर बोलली होती. तेव्हा दादासाहेबांनी बोलावून म्हटलं की आमच्या लग्नावरती तुला एवढा सगळा अभ्यास कसा. तर ज्या पद्धतीने त्यांनी अटी शर्ती मांडल्या त्या सहजतेने कमलताईंनी स्वीकारल्या आणि एक सुदृढ समाज निर्मितीसाठी दोघंही संपूर्ण वैवाहिक आयुष्यात कटिबद्ध राहिले. तुम्ही म्हणता की दलितांना मागे ठेवता, अजिबात नाही. महाराष्ट्राचं राजकारण म्हणा किंवा देशाचं राजकारण म्हणा, आजही दादासाहेबांचा जो रुतबा आहे सिद्धार्थ भाऊ, जो जज्बा आहे तो आजही कायम आहे. आणि दादासाहेब गेल्यानंतरही मी फक्त कमलताईंकडे पहा, ज्या पद्धतीने एक घरंदाजपणा झळकतो, तो डोक्यावरचा पदर, ती साधी राहणी, परंतु ते विचार, ताईंची ती मायाळूपणा. दादासाहेब शरीराने गेलेत पण कमलताईंच्या रूपात आजही ते आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. ताई गहिवरल्यात पण ताई आमच्याही अश्रूंचे फुले तुम्ही केलेले आहेत कमलताई. आणि मला आजही का आठवत आहे, कारण मी फक्त तुमच्याच कार्यक्रमाचं नाही तर भूषण दादा ज्या वेळेला एवढ्या मोठ्या पदावरती न्यायाधीश झाले, अगदी 2 वर्षापूर्वी सुद्धा मी भूषण दादांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आणि या अमरावतीच्या भूमीने, ही माझी कर्मभूमी आहे, ही माझी जन्मभूमी आहे. माझ्या गावातल्या गल्लीपासून सुरू झालेलं माझे शब्द जर भारताच्या दिल्लीपर्यंत पोहोचता तर इथल्या प्रत्येक भावाचं, प्रत्येक बहिणीचं, प्रत्येक मायबापांचं त्याच्यामध्ये श्रेय आहे. आणि म्हणून हा आवाज पुन्हा एकदा मागच्या महाराष्ट्र हिरक महोत्सव झाला आणि त्यावेळेला संपूर्ण, तुम्ही माहिती आहे तुम्हाला की जेव्हा असे मोठे कार्यक्रम होतात ठराविक आडनावच त्या ठिकाणी गाजतात, परंतु त्या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्र हिरक महोत्सव मध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला स्थान मिळालं आणि महिलांनी घडवलेलं महाराष्ट्र हे व्याख्यान मी गाजवून दाखवलं. तुम्ही सगळ्याजणी गहिवरता. खरं तर मला तुम्हाला कुणाला रडवायचं नाही, पण माझ्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमचे डोळे पाणावतील. या ठिकाणी बोलताना मला आणखी एक मुद्दा नमूद, कदाचित तो पुढे येतील बोलण्यामध्ये, परंतु 20 जुलै 1942चं ते जे भाषण झालं, 25,000 महिलांचा जो तो मॉब होता, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आणखी एक मुद्दा नेमला होता, आणखी एक मुद्दा मांडला होता. तो मुद्दा असा होता की माय भगिनींनो, तुमच्या मुलांच्या लग्नाची घाई करू नका. आमच्या बाबतीत ते झालं, तुम्ही तुमच्या लेकरांच्या बाबतीत ते करू नका. आपल्या मुलाच्या लग्नाची घाई करू नका. मुलाची चौकशी करा, मुलीची चौकशी करा, त्यांना शिकवा, त्यांना समृद्ध करा, त्यांना सुसंस्कारित करा आणि तेवढंच थांबू, त्यांना आत्मनिर्भर करा. त्यांना हवं काय, नको काय, त्या सगळ्या सोयी सुविधा देत असताना त्यांना त्यांच्या जबाबदारीची आधी जाणीव होऊ द्या. म्हणून सांगते की या सगळ्यामध्ये बाबासाहेब सांगतात स्त्रियांना की माय भगिनींनो, मुलांना शिकवा, समृद्ध करा, आत्मनिर्भर करा, परंतु त्यांच्या लग्नाची घाई करू नका. आणि कारण लग्न ही एक जोखीम आहे, ज्याला जमली त्यालाच जमली. आणि म्हणून आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी बाबासाहेबांनी तेव्हा विचार पेरले, ते लेखी स्वरूपात बाबासाहेबांनी पेरले. केवळ बाबासाहेबांनी नाही तर बाबासाहेबांच्या सोबतीला येऊन सरदार वल्लभभाई पटेल आले, पंडित नेहरू आले, महात्मा गांधीजीही दुरून का होईना त्यांचाही त्या ठिकाणी सहभाग होता, BN राव होते. असे कितीतरी नाव आहेत ज्यांनी सगळ्यांनी मिळून या संविधानासाठी आपल्या सगळ्यांच्या हाती ती सुपूर्द केली आहे. आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आपल्या सर्वांना आपल्या मौल्यवान दागिन्यासारखा जपणं, अगदी लग्नातली शालू जसं आपण सांभाळून ठेवतो ना, ती पैठणी जशी जपून ठेवतो ना, तो संविधान त्याच्याही पलीकडे जाऊन आहे. तो मंगळसूत्रासारखा आहे, त्याला एक वेगळं महत्व आहे. आणि म्हणून मला वारंवार वाटतं, कारण त्या संविधानाने कायदेशीर हक्क आपल्याला दिले. स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी अनेक जण करून गेले, स्त्री न्यायाच्या, स्त्री हक्काच्या गोष्टी अनेक जण करून गेले, परंतु बाबासाहेबांनी लिखित स्वरूपात त्याच्यावरती संविधानिक स्वरूपात या समाजाला ती संविधान सुपूर्द केलं. आणि म्हणून त्या स्त्री अस्तित्वाच्या पाऊल वाटत त्यावेळेसपासून निर्माण झालेल्या आहेत, त्या बाबासाहेबांनी केलेल्या आहे आणि आपल्या सर्वांना त्यावरती चालायचं आहे. मग बाबासाहेब जेव्हा या भाषणामध्ये सांगत होते की लग्नाची घाई करू नका, सोबतच बाबासाहेबांनी लग्न केलेल्यांनाही सांगायला ते विसरले नाही, बाबांनो लग्न केलं तर ठीक आहे, पण 2 पेक्षा जास्त लेकरं पैदा करू नका. ते यासाठी करू नका. त्या भाषणात आहे, तुम्हाला काही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते ऐकले असतील, इंग्रजीतील ते भाषण होतं कमलताई. तर त्यावेळेलाच बाबासाहेबांनी सांगितलंय, कारण 2 पेक्षा जास्ती मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाढत्या लोकसंख्येचे पायीक होऊ नका, तुम्ही स्थिमित राहा, तुम्ही या देशाचे चांगले नागरिक बना. आणि हे सर्व सांगितल्यानंतर
पुष्पांजली तुझ्यासारख्या काही युवतींसाठी ज्यांचं लग्न व्हायचे, आमची प्रणोती आहे, आमची मुग्धा या ठिकाणी खूप काल परवापासून सारखं म्हणताय ताई तुझं व्याख्यान ऐकायला यायचं आहे, तर आमच्या मुग्धासारख्या बॅचलर मुलींसाठी ते एक उदाहरण होतं. तर त्याच भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात above all let each girl who marries stand up to her husband, claim to her husband friend and equal and refuse to be slave. तिने तिच्या नवऱ्याला अतिशय नम्रतेने विनयशीलतेने सांगायला हवं की बाबा रे, मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझी सखी आहे, तू मला न्यायाची मैत्रिणीची अशी वागणूक दे, तू मला गुलाम समजू नको. आणि खऱ्या अर्थाने मग तो सुदृढ भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. 20 जुलैचं भाषण ते वारंवार सांगण्याची गरज आहे, कारण महिलांसाठी ते खास भाषण होतं. ते महिला हक्क परिषदेमध्ये झालेलं भाषण होतं आणि त्या भाषणाचा एक एक मुद्दा जर आज आपण अंगीकारला तर खऱ्या अर्थाने समृद्ध भारत बनायला वेळ लागणार नाही. याच काळातलं बाबासाहेबांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं होतं, कारण भारतीय समाज व्यवस्था मुळात जर आपण विचार केला तर या सर्व योगदानांमध्ये कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नेमकी गफलत कुठे होते, मग महिला आपण मागे का राहून राहिलो. तर ज्या ठिकाणी खरा तर पक्षपात केवळ या भारतामध्ये 3च ठिकाणी सिद्धार्थ भाऊ करण्यात आला, मग ते 3 ठिकाण कोणते हे आपण शोधून काढलं पाहिजे. त्यातलं पहिलं होतं ती पुरुष सत्ता त्यावेळची. मी आज नाकारत नाही, कारण आज मला माहिती आहे की माझ्या पाठीशी भाऊही राहिला, वडीलही राहिले, सासरेही राहिले आणि तुमच्यासारखे अनेक भावंड राहिले, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आज बोलू शकते, महाराष्ट्राच्या बाहेरही बोलू शकते. तर सांगायचं तात्पर्य एवढं की त्यावेळची जी पुरुष सत्ता होती, जी खऱ्या अर्थाने स्त्रियाला दुय्यम स्थान देत होती. दुसरा मुद्दा होता त्या ठिकाणी की या देशात या समाजात पक्षपात कुठे घडून आला, तर तो होता वर्ग, गरीब श्रीमंत हा भेद. आता तोही संपुष्टात आला. आता श्रीमंत बाई आणि गरीब स्त्री याच्यामध्ये अंतर निघून गेलं. त्याच्यामुळे मला वारंवार आग्रह करेल की दलित हा शब्दच आपल्या डिक्शनरीतून आपण आता काढून टाकला पाहिजे, की जो तो सगळ्यांचा सारखाच आहे. माणूस ही एकच जात या ठिकाणी या भारतात असली पाहिजे. मग दुसरी आली, तिसरा मुद्दा तो जात होताच. म्हणतात ना, जात नाही ती जात. आम्ही पण बरेचदा म्हणतो की पाट्या गेल्या पण पाटील की नाही गेली, हे असंच आहे. म्हणून जात नाही ती जात जे म्हणतात तर ती श्रेणीबद्ध विषमतामध्ये. मग तुम्ही म्हणाल की मग त्या जातीबद्दल क्षिप्रात तुला एवढं बोलावंसं आज का वाटतंय. मला अतिशय वाईट पद्धतीने सांगावंसं वाटतं. दुःख होतं मला की छुप्या मार्गाने, मी आईंना सांगते, इथे जेवढ्या पण आई असतील, तुम्ही किती वेळा मुलाचा अभ्यास घेता मला माहिती नाही, पण जर अभ्यास घेत असाल तर तुम्ही जाणीवपूर्वक लक्षपूर्वक त्यांचं सोशल सायन्स बुक बघा. कदाचित सगळ्या शाळेच्या अभ्यासक्रमात आहे की नाही मला माहिती नाही, पण ज्या वेळेला माझ्या शिवबाला मी शिकवत होती मला त्या ठिकाणी दिसलं की क्षत्रिय त्याच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र, आणि एवढ्यावरच ते समाधान मांडलं नाही त्या पुस्तकामध्ये. पुढे त्यांचे कामानिहाय त्यांची वाटणी कशी होती. इतक्या 5वी 6वीतल्या मुलांना तुम्ही हे शिकवता. आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आमच्या पूर्वजांनी सहन केलं, आम्हीही काही ना काही छोट्या मोठ्या प्रमाणात ते सहन केलं. पण आताच्या इवल्याशा मुलांना, खरं तर मी नवोदय विद्यालय अमरावतीची विद्यार्थिनी, माझ्या आयुष्यातला पहिला मित्र ब्राह्मण, त्याच्यानंतर माझी पहिली मैत्रीण ही एसटी समाजाची. हे आम्हाला कधी कळलं सिद्धार्थ भाऊ, हे आम्हाला कधीच शिकवलं नाही. आम्ही एकाच ताटात जेवलो, आम्ही एकत्रच राहिलो, आम्ही एकत्रच झोपलो. जेव्हा कधी आम्ही मोठे झालो, PMT दिली, त्यावेळेला लक्षात आलं की हे असं होतं. ऍडमिशनच्या वेळेस म्हणजे समाजाने बाहेर येऊन शिकवलं, परंतु राजीव गांधींनी जे अभिप्रेत असलेली जवाहर नवोदय विद्यालय होतं नवसारी, त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या नव्हत्या. 10वी पर्यंत आम्ही या जातीपातीच्या राजकारणापासून अतिशय दूर होतो, आमच्या तारुण्यापर्यंत आम्ही दूर होतो, म्हणून आजही आमच्यावरती त्या गोष्टीचा परिणाम होत नाही. पण माझ्या इवल्याशा 5वी 6वीतल्या शिवबाला जर या गोष्टी शिकवल्या जातात तर माझा शिवबा घरी आल्यावर म्हणतो, मग आई माझा हा मित्र कोण, माझा तो मित्र कोण. मग माझ्यासारख्या आईने त्याला काय केलं पाहिजे. माझ्यासारख्या आईने त्याच्या वाढदिवसाला सगळ्यात पहिल्यांदा भगवान गौतम बुद्धांची मूर्ती त्याला गिफ्ट दिली की बाळा, आपल्या घरात जर कुणी आलं तर आधी जगाला अहिंसा आणि शांती, न्याय, समता, बंधुता शिकवणारे गौतम बुद्ध हे असले पाहिजे, बाबासाहेब असले पाहिजे, शिवराय असले पाहिजे. मला गरज होती की याचं माइंड जे आहे माझ्या मुलाचं हे अस्थिर झालं आहे, ते सैरभैर झालं आहे, आणि म्हणून माझ्या मुलाला गौतम बुद्धाची आज गरज आहे. अशी आई आपल्याला प्रत्येक आईने त्या अभ्यासक्रमात पाहिलं पाहिजे. छुप्या रूपाने हे असे बाबासाहेब पुरंदरे घुसत चालले. याला कुठेतरी अटकाव शिरकाव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी लोकशाही, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी माणुसकी या समाजाला प्रस्थापित होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की
ही संस्कृती, हे संस्कार आपण रुजवले पाहिजे. प्रणवती अनेक वेळा घरात येऊन गेली, ती हक्काने येऊन जाते, हक्काने खाऊन जाते. हे सगळं आम्ही एकोप्याने नांदतो. हे घर असं असलं पाहिजे आपल्या घरात. नुसतं घर असावे, घरासारखे नकोत, नुसत्या भिंती नाही. त्या भिंतीला संस्कार असले पाहिजे, त्या भिंतीला एक मांगल्याचं प्रतीक असलं पाहिजे आपलं घर. नुसतं आपण स्टेजवरून, विचारपीठावरून मोठमोठा आवाज करायचा आणि आपल्या घरामध्ये अशांती नांदावी, या विचारांची मी नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, माझी प्रत्येक मैत्रीण इतरांचं कौतुक स्वीकारा, इतर महिलेचं मोठेपण स्वीकारा, इतर महिलांना. आता तुम्ही सगळ्यांनी आपण कारण काय होतं, बोलणाऱ्याची कुठल्याही ज्वारीचा प्रकार असो ती खपल्या जाते. मग बोललंच पाहिजे, कारण आपण तर चांगलं बोलणार आहे, आपण चांगल्या संस्कारात आहे, आपल्या मागे हे बहुजन महानायक आहे. आणि म्हणून यू हॅव टू बी परफॉर्मर. तुम्ही परफॉर्मर असले पाहिजे, तुम्ही स्वतःला चांगलं प्रेझेंट केलं पाहिजे. हे मी आज या ठिकाणी हे 2 वाक्य सांगते, परंतु महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांनी महिलांना सांगितलं होतं की माय बहिणी हो, फाटकं राहू नका. नसेल तुमच्याकडे सोन्याचे दागिने तर लोखंडाचे घालू नका, पण तुम्ही नीटनेटकं राहिलं पाहिजे. तुम्ही स्वतःला चांगलं प्रेझेंट केलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला उत्तम प्रेझेंट करतो, उत्तम प्रकारे आपली मांडणी असेल, शब्दफेक असेल, समोरच्याला मुकाटपणे ते ऐकावंच लागेल. आणि कारण लोक खोटं, आता कंगनासारखी बाई खोटंही बोलते पण रेटून बोलते. या भारतामध्ये पद्मश्री सारखं अवॉर्ड अशा बाईला दिलं जातं. मग अशा ठिकाणी मला असं वाटतं, मी मध्येच एक पोस्ट टाकली, एक कंगना सुनना आज हम भी एक बड़ा धमाका करेंगे. त्याच्यानंतर मग कर्फ्यूच लागला अमरावतीमध्ये. लोक रोज मला मेसेंजर, व्हॉट्सअपला, ताई तुम्ही काय धमाका करणार होत्या, ताई तुम्ही काय धमाका करणार होत्या. सोशल मीडियाला लिहिणार तेव्हा लिहिणारच, पण आज या विचारपीठावरून सांगते की कंगनासारखी, जिला कुठलीही राजकीय, कुठलीही स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी नाही, अशी मूर्ख बाई ज्या वेळेला बोलून जाते आणि तिला पद्मश्री दिला जातो. म्हणून मला सांगावं वाटतं, मग मी तर स्वातंत्र्य संग्राम सैनिकाची नात आहे. माझ्या घरात स्वातंत्र्य संग्राम पेरला होता, माझ्या घरात माझ्या आजोबांना कितीक वेळा जेल झालेली आहे कमलताई. म्हणून मला असं वाटतं की म्हणून त्यांची नात, त्यांचा वारसा मी चालवला पाहिजे. आणि अशा मूर्ख बाई, जिला कुठलाही स्वातंत्र्याचा इतिहास नाही, हे अशा बोलून जातात आणि आपल्या केंद्राचे सरकार त्यांना पद्मश्री देतात. म्हणून अशा महिलांना मागे रेटून आपल्यासारख्या महिला खरं बोलून पुढे गेलं पाहिजे. याच्यासाठी स्वअस्तित्वाच्या सशक्तीकरणाच्या पाऊल वाटांवरती तुम्ही आम्ही सर्वांनी चाललंच पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांगत गेले, त्या महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणावर बाबासाहेबांनी उद्देश केला. आणि मग नजीकच्या शेतात तिथल्या महिला गेल्यात, असल्या नसल्या चांगल्या साड्या नेसून आल्यात आणि इतकं सुंदर, अगदी सहजतेने, निष्पापपणे त्या बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब आता बरं दिसतोय ना. म्हणजे त्यावेळेची ती निष्पापता किती सुंदर होती. ती पुन्हा एकदा निष्पापता आपण आणूया. तुमचे डोळे गहिवरणार, कारण तो क्षण कसा होता आणि आजही आपल्याला तसंच जगायचं आहे. हा भारत आपला आहे. भारत कुणा अंबानी अदानीचा भारत नाही आहे की त्याला वाटेल त्याला जमिनी दिल्या, वाटेल तिथे कलम लावले, ते नाही. तो हा आपला भारत आहे, आपल्या पूर्वजांनी घडवला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या स्वअस्तित्वाच्या सक्षमीकरणाच्या तर आहे, पण त्याच्या आधी स्वअस्तित्वाच्या पाऊलखुणा आपण सर्वांनी त्याच्यावरून चाललं पाहिजे. निर्णय प्रक्रियेत सामील झालं पाहिजे. तुमच्यापैकी किती जणांच्या घर स्वतःच्या नावावरती आहे, किती जणांना माहिती आहे की 7/12 तुमच्या नावावरती. म्हणजे मला तुमचे भांडणं लावायचे नाही अजिबात, नाही तर घरी गेला इथेच भांडणं सुरू करून द्याल की 7/12 कधी नावावर करता, घर कधी नावावर करता. पण हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जाधवताई जर या ठिकाणी प्रभागाच्या नगरसेविका असेल तर निर्णय तुम्हीच घेतले पाहिजे. जाधव दादा तुम्ही नंतर बोललं पाहिजे. पण म्हणून हे चित्र अपेक्षित आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करताना सांगायचं तात्पर्य एवढंच की या सगळ्या घरच्या निर्णय प्रक्रियेत, समाजाच्या निर्णय प्रक्रियेत, राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या स्त्रियांनी आता सहभागी होणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्या उत्थानासाठी जे कष्ट केले, अगदी 10वी-12वीच्या मुलींचं प्रमाण, तुम्ही गुणवत्तेचं जर प्रमाण या महाराष्ट्राचा विचार केला तर मुलींचं आघाडीचं प्रमाण जास्त दिसून येतं. मग सिद्धार्थ दादा तुम्ही आठवा, तुमच्या वर्गातली हुशार सगळ्यात मैत्रीण जी तुमची होती ती आता कुठे? या हुशार मुली जातात कुठे? कुठल्या अन्यायाखाली त्या दवडल्या जातात? कारण जेव्हा बोलणाऱ्या न्यायासाठी मांडणं अशा महिलांना या भूमीमध्ये दवडल्या जातं. म्हणून पुष्पांजली आपल्यासारख्याने माईक भेटला तर ठीक आहे, नाही तर सुरू होऊन जा, पण आपण बोललं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने सुधीर दादा, लोक खोटं रेटून बोलतात, आम्ही आता खरं रेटून बोलू, पण आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला तर आता असं वाटतं हात असं मागे करून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी. आधी आयोजक टाइम प्लीजची चिठ्ठी देतात आणि मग लोकांनी तिकडून तुमच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद येतो की ताईंनी बोललं पाहिजे. मग अँकरिंग करणाऱ्या ताई येतात. म्हणजे मी तर छान निवेदिका आहे म्हणून सगळे कौतुक करतात, पण मी या ताईंचं विशेष कौतुक करेन की ती मागून आली म्हणते की ताई बोललं पाहिजे.
आणि बोललं याच्यासाठी की बाबासाहेबांनी घटनेच्या 39व्या कलमाच्या या उपकलमाद्वारे स्त्रियांना स्वाभिमानाने स्वावलंबनतेने पुढे येण्यासाठी आग्रह केला होता. जर बाबासाहेबांनी आग्रह केला तर आमच्या बाबासाहेब ते बोललेत म्हणून आम्ही आता बोललं पाहिजे. ही एक मोठी पाऊलवाट मोकळी करून दिली. आणि आता जी लोक जी पोकळी निर्माण करतायत ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. भारतात आणि जगात जर एकच होऊन गेले, मी सांगितलं की ते बाबासाहेब एकच होऊन गेले म्हणून हे असे जे स्वतःचे बळवंत नाव लपवतात आणि मग बाबासाहेब लावून मोठे होतात, अशांचा आता इथे स्वीकार होणार नाही. म्हणून आपण नवा इतिहास मांडला पाहिजे, चांगला इतिहास मांडला पाहिजे. आपल्या इतिहासाचं पुन्हा या ठिकाणी गलिच्छ राजकारण होऊ देता कामा नये. नाहीतर वाटेवाटेवर लपून बसलेल्या कंगना आणि वाटेवाटेवर लपून बसलेले हे बुरंदरे वारंवार सिद्धार्थभाऊ सोमण येत राहतील. आणि ते आता आमच्या तरुण पिढीला कमलताई होऊ द्यायचं नाही. कारण तुम्हाला अभिप्रेत असलेली तरुणाई आम्हाला दाखवून द्यायची आहे, आम्हाला काम करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला आठवतं आज आहे की डॉक्टर आनंदीबाई जोशी मान्य आहे त्या डॉक्टर होत्या, परंतु खऱ्या अर्थाने या भारतामध्ये जिने प्रॅक्टिस केली असेल ती डॉक्टर रखमाबाई राऊत. पण रखमाबाई राऊत नाव लपवल्यात जातं. लक्ष्मीबाईंनी झाशीची क्रांती घडवली हे एकच नाव वारंवार पुढे येतं. झलकारीला लपवल्यात जातं. हे अशी विकृती निर्माण करणारे जे आहेत त्यांना आता आपण ठेचून काढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सक्षम सुदृढ भारत आपण सगळ्या महिलांनी पुढे आणला पाहिजे. मग आपण नेमकं काय केलं पाहिजे तर आपण आता इतरांचं मोठेपण स्वीकारा, समोरच्या मैत्रिणीचं कौतुक करणं शिका, समोरची मध्ये काही कलागुण असेल तिला स्वीकारा, स्वतःही मोठं व्हा आणि तिलाही मोठं करा. या ठिकाणी येताना मला खरं तर आनंद होतो. तुमच्या सगळ्यांच्या साड्या पांढऱ्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फार अति म्हणजे जास्ती महिलांच्या, त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला नसेल. पण मी जेव्हा घरून कार्यक्रमाला निघते ना तर मला प्रश्न पडतो. आमची नैनाताई पण आहे, दोघी एकमेकींना प्रश्न करतो की कपाट उघडल्याबरोबर गरगट म्हणजे मी कार्यक्रमात भाषणात हा मुद्दा मांडते, इथेही आवर्जून मांडेल. तर मग कार्यक्रमाला जाताना कपाट उघडल्याबरोबर आम्हाला पहिला प्रश्न पडतो, कोणती साडी नेसू मी, कोणती साडी नेसू. त्याच वेळेला माझ्या घरी कामाला बाई आलेली असते. भर पावसात येताना तिच्या अंगावरची साडी पूर्ण भिजली असते आणि मग तिलाही तोच प्रश्न पडतो, कोणती साडी नेसू मी, कोणती साडी नेसू. समाजातल्या या दोन स्त्रियांचं अंतर जोपर्यंत संपणार नाही, स्त्री सक्षमीकरण तोपर्यंत होणार नाही. आणि म्हणून आपल्या 4 साड्यातल्या 2 साड्या देण्याचं मोठेपण दाखवलं पाहिजे. समाजातली ही दरिद्रता आपण मिटवली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमतेच्या गोष्टी करण्यासाठी, लिहिण्यासाठी, आता फक्त बोलण्यापुरतं मला खूप वाटायचं की बापरे आपण नॅशनल डिबेटर झालो, आपण खूप बोलतोय, आपण इतके बक्षीस मिळवले, घर पूर्ण भरून गेलं. परंतु मलाही कोणीतरी चांगलं सांगणार येतात की क्षिप्रा आता बोलण्यासोबत तू लिहिलं पाहिजे. मग लिहिण्याची सुरुवात करायची कुठून तर सगळ्यात आधी बहुजन महानायकांचा प्रचंड इतिहास वाचून काढला, त्यांच्या सगळ्या लेखमाला त्यांची चालवली, काही काउन्सिलिंगला इतक्या महिला येतात त्यांचे प्रश्न वारंवार मांडत गेली. इथवर हा प्रवास थांबला नाही. तर मला सांगताना आनंद होतो की जर तुमच्या सर्वांचं सहकार्य नरुदादा, कमलताई, सिद्धार्थदादा मिळालं तर याच महाराष्ट्रात आम्ही तब्बल 2,500 बहुजन महानायिका, जर रमाईच्या जयंतीला आज 120 वर्ष पूर्ण होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातनं 120 लेख रमाईंचे जमवले, जिजाऊंचे जमवले, असा 2,500 लेखांचा एक मोठा दस्तऐवज आमच्याजवळ आज तयार आहे. एक संदर्भ ग्रंथ तयार आहे जो इतर पिढींना मार्गदर्शन करायला तयार आहे आणि ज्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा आता सन्मानही प्राप्त होणार. परंतु त्याचं प्रकाशन सोहळा थांबलाय. मला आनंद होईल ज्या वेळेला कमलताई तुम्ही सुद्धा त्या विचारपीठावरती आमच्या सोबत असाल आणि एवढा सुंदर संदर्भ ग्रंथ आम्ही समाजाला देऊ. मला सांगितलं मार्गदर्शकांनी बोलण्यासोबत आता तुम्ही लिहिलं पाहिजे, कारण लिहिलेले दस्तऐवज हे कितीतरी वर्ष चालतात, ते इतर नव्या पिढीसाठी मार्गदर्शक होतात. आणि म्हणून या सगळ्या विचारपीठावरून तुमच्या सगळ्यांसोबत हे असे चांगले उदात्त विचार शेअर करताना खूप आनंद होतोय. म्हणून सांगते सिद्धार्थ दादा की यानंतर आमचा धम्म तुम्ही म्हणू नका, हा धम्म आमचाही आहे, शिवराय आमचेही आहे, शिवराय तुमचेही आहे, रमाई आपली आहे, सावित्री आपली आहे, जिजाऊ आपली आहे, तानुबाई बिर्जेसारखी पत्रकार आपली आहे, ताराबाई शिंदेसारख्या बहुजन ज्यांना, आणि मुक्ता साळवेसारखी दलित इतकी 16 वर्षाची मुलगी जिला आम्ही कधीच आता दलित मानणार नाही, कारण जगामध्ये मोठ्या म्हणजे परदेशातलं नियतकालिक तिच्या बोलण्याची दखल घेतं. ती त्या काळात जर प्रश्न विचारू शकते या समाज व्यवस्थेला की आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, आम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही, आम्हाला आमची मतं मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, मग आम्ही स्त्रियांनी जगायचं की नको. हा मुद्दा मांडणाऱ्या मुक्ता साळवेला जेव्हा इंग्रजांनी अधिकाऱ्यांनी जेव्हा चॉकलेट बक्षीस देऊ केले तर तेव्हा मुक्ताही धाडस करते की चॉकलेट बक्षिसात देऊ नका साहेब, द्यायचं असेल तर पुस्तक द्या.
अशी महिला, अशी स्त्री, अशी मुलगी आम्हाला आता या समाजात घडवायची आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा एक बोलण्याच्या ओघाओघा ताईंनी दीपोत्सवचा सांगितलं की आपण काय करायला हवं. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ज्या वेळेला मी जिजाऊंच्या पुतळ्याजवळ दिवा लावायला गेली आणि ते फोटो सगळीकडे आमचे व्हायरल झाले, त्यावेळेला घरी बसलेल्या ज्या स्वतः तर दिवे लावतच नाही, पण ज्या महिला दिवे लावतात ती दुसरीला सांगते. स्क्रीनशॉट येतात आजकाल, पटकन व्हायरल होतात. त्यात माझ्यासारखी मीडियाची असली तर मला घर बसल्याच माहिती पडतं. म्हणजे पत्रकारितेची डिग्री आहे पण CID त्याच्याहून आहे. म्हणून सांगते की इतर महिलांना नावं ठेवणं आपण बंद करूया. तर दुसरी स्त्री त्या स्त्रीला म्हणते, बघ बघ जिजाऊजवळ दिवा लावते एक शिप्रा, पण शिप्राच्या पायात चप्पल आहे. आता मला सांगा, माझ्यासाठी दिवा लावताना जर माझी उंची, आता पुष्पांजलीची उंची नाही पुरली, तिने साधा माईक घेतला, इथे येऊन बोलली, पर्याय शोधला ना तिने. मग माझ्यासाठी महत्वाचं आहे, मी घराच्या बाहेर तर निघाली, माझा दिवाळीची पूर्वसंध्या मी एका बहुजन महानायिकाच्या जवळ तर हे केली, पण तू इतर महिलांना प्रोत्साहित तर केलं आम्ही की आपला पहिला दिवा हा जिजाऊंच्या चरणी लागला पाहिजे, रमाईच्या चरणी लागला पाहिजे. पण हे करायसाठी तुम्ही पुढे येणार नाही. पण तिच्या पायात चप्पल कशी, तिने ते अमकं चुकीचं कसं केलं. बरं, एवढ्यावरतीच थांबत नाही की आता आपण या सगळ्या विचारातून, ह्या विषमतेतून बाहेर निघूया. जातीपातीतून तर आपण कधीच बाहेर निघालो. म्हणून आता सांगते की हा कार्यक्रम आता एका चौकापुरता आपण करू नये. हा सायन्स कोरला का होऊ नये. सिद्धार्थ दादा बोलले सकाळपासून इकडे कार्यक्रम झाला, तिकडे सामूहिक हा कार्यक्रम जंगी का होऊ नये. या चौकात शिवजयंती का होते, त्या चौकात भीमजयंती का होते. सगळ्यांनी मिळून हे पुढं, मी सगळ्याच बहुजन नायिकांसाठी, मी फातिमा बी वरती जरी माझा लेख वाचला तर तुम्ही म्हणाल की तो तेवढाच सुंदर होता जेवढा ताकदीचा मी जिजाऊचा लिहिला, आणि तो व्हायरल तेवढाच होतो. मी जर महिलांविषयी बोलते तर नुकताच आता आंतरराष्ट्रीय पुरुष दिन झाला, आणि तेव्हाही मी पुरुष समजून घेताना तुम्ही सोशल मीडियावर वाचला असेल तो लेख, तोही तेवढाच व्हायरल झाला. त्यांच्याही वेदना आहेत, त्यांच्याही समस्या आहे. केवळ आपल्याकडे 498 आहे म्हणून उचलली कलम आणि लावली त्या ठिकाणी, हे सगळं चुकीची पावलंच ना. कोर्टाच्या पायऱ्या आमच्यासारख्यांनी खूप झिजवल्या आहेत. आमचाही अधिकारी बाब कोर्टाच्या पायरीवर बसला आहे. म्हणून तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या समस्या होतात. कधीतरी मला वाटायचं सगळं दुःख माझ्याच वाटायला आहे, पण जेव्हा समुपदेशन करायला लागली मग जाऊन मला कळलं की दुनिया में कितना गम है और मेरा गम कितना कम है. सक्षमीकरणाच्या या पाऊल वाटेवरून तुमच्या सर्वांसोबत हा एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडताना, या विषयाच्या शेवटाकडे जाताना मला असं वाटतं की संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील जे समारोपीय भाषण त्यांनी करून गेलं, तर त्यांनी त्या ठिकाणी जे सगळे काही चांगले मुद्दे बाबासाहेबांनी मांडले, ते सर्वचे सर्व मुद्दे आपण आपल्या अंगीकारी आणूया. आपण सगळ्यांनी एक चांगली प्रस्थापित शांती अहिंसावादी समाज प्रस्थापित या ठिकाणी करूया. अन्याय अत्याचाराला आता झुगारून देऊया. जे माझ्यासोबत होतं ते इतरांसोबत तो अन्याय होऊ नये याच्यासाठी सखींनो आपण सगळ्याजणी प्रयत्नशील राहूया. हा बाबासाहेबांचा, हा महात्मा गांधींचा, हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा, हा सरदार वल्लभभाई पटेलांचा, या सगळ्या अशा थोर महान स्वातंत्र्य सेनानींचा, महापुरुषांचा देश आहे. आणि यासोबतच हा देश माझ्या जिजाऊचा आहे, माझ्या सावित्रीचा आहे, माझ्या रमाईचा आहे. हा देश माझ्या अहिल्याबाई होळकरांचा आहे, ज्यांनी पेशव्यालाही ठोकून सांगितलं की हे बघा, धचा माव व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही पुरुष म्हणून हरलात तर तुमची नाचक्की पुरुषांसोबत लढाईत होणार नाही, पण माझ्यासोबत गाठ आहे जर माझ्यासोबत लढताना हरले. म्हणून युद्धाचं पाऊल. म्हणून आता आपण हे युद्ध, अशांती, या अमरावती सारखं शहर ज्याला सांस्कृतिक राजधानी आहे, ही एक सांस्कृतिक नाव आहे अमरावतीचं, त्याला 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी जे गालबोट लागलं, ते कुणी घडवून आणली ती दंगल, ती कशामुळे घडवून आणली, या सगळ्या वादात मला पडायचं नाही. पण मला असं वाटतं की आपण जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकी आहोत. आणि म्हणून पुढली आपली पिढी, कारण ज्यांनी दंगली घडवून आणल्या त्यांचे लेकरं कुठे शिकताय, आणि आपण काय फक्त खुर्च्या आणि सतरंजा लावापुरतं मर्यादित आहोत. आता नाही, हे चित्र आता बदललं पाहिजे. आपल्या सगळ्या महिलांनी आता ती पिढी जन्माला घातली पाहिजे ज्या पिढीने नवनिर्मितीचाच फक्त ध्यास घेतला पाहिजे. आणि म्हणून माझ्या बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली जी नवी पिढी आहे, जी महिला शक्ती आहे, ती निर्माण करण्यासाठी आपण सगळ्याजणी सक्षम होऊया. आपण आता आपल्या लेकराला ते बाळकडू पाजूया जे बाळकडू केवळ न्यायाचं असेल, मांगल्याचं असेल, उदात्ततेचं असेल, अहिंसेचं असेल. आणि ते बाळकडू पाजलेलं लेक खऱ्या अर्थाने दुसरे बाबासाहेब म्हणून निर्माण होतील. परंतु ते खोटे बाबासाहेबांसाठी आता या भारताच्या भूमीमध्ये जागा नाही. म्हणून आपण सगळ्यांनी माय बहिणींनो आपण आता सजग राहिलं पाहिजे. आणि शेवटाला जाताना तुम्हा सर्वांच्या या ठिकाणी रजा घेताना एवढंच म्हणेल, इथून दूर जाताना तुम्हाला देण्यासाठी क्षिप्राजवळ शब्दांशिवाय तरी काय आहे, पण शब्द हे माझे कमलताई जणू दुधावरची साय आहे, जणू दुधावरची साय आहे.
तसं आईला आपण सर्वांनी गोड मानलं आणि म्हणून आपल्या सर्वांची रजा घेताना बाबासाहेबांसाठी एवढंच म्हणेल की जरी संकटाची काळ रात्र होती, तुझी तेवण्याची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढी नाहत होती, गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी इतरांना सलाम करण्यात होती, तोडलीच माझ्या गुलामीची बेडी, अशी झुंजारणारी बाबासाहेब तुझी जात होती, अशी झुंजारणारी बाबासाहेब तुझी जात होती. त्या माणुसकीच्या जातीचा आपण आता पेरणी करूया, नवी पिढीला रुजायला लावूया, नवं अंकुर रुजलं पाहिजे, एक वृक्ष आला पाहिजे, जे फळाला आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सुदृढ, सक्षम आणि महापुरुषांना अपेक्षित असलेला भारत निर्माण झाला पाहिजे. कारण मानवी मूलभूत हक्कांचा आजन्म लढा देणाऱ्या या बापाने लेकरांसाठी शिल्लक ठेवलेली आयुष्यभराची पुण्याई म्हणजेच संविधान, म्हणजेच संविधान, म्हणजेच संविधान. जय जिजाऊ, जय रमाई, जय महाराष्ट्र, जय भीम.